टेंबलाईवाडीमधील प्रगती हाऊसिंग सोसायटी इथं राज्यसभा खासदार इम्रान प्रताप गढी यांच्या निधीतून पदपथ आणि संरक्षक भिंत बांधण्यासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलाय। या कामाचा शुभारंभ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। हे काम चांगल्या दर्जाचं करण्यात येईल असं आश्वासन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिलं। यावेळी प्रवीण केसरकर, शोभा कवाळे, अशोक मुसळे, प्रगती हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन फिरोज शेख, माजी चेअरमन जयवंत माने, सचिन कंदले, गोविंद गिलबिले, राजेंद्र पाटील, सुभाष पाटील, अशोक चौगुले, राहुल भोसले, सचिन काटकर, महेश सोनुले, सचिन शेंडे आदी उपस्थित होते। यानंतर त्र्यंबोली कॉलनी इथं स्वखर्चातून करण्यात येणाऱ्या कॉन्क्रीट वॉकिंग ट्रॅक आणि चेनलिंग कंपाऊंड या कामाचा शुभारंभ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी स्थानिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांच्या अनुषंगानं लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन माजी आमदार पाटील यांनी दिलं। याप्रसंगी प्रवीण केसरकर, शोभा कवाळे, अमित कवाळे, अमर पाटील, अजित माने, संजय नायकुडे, नवीन क्षीरसागर, योगेश जाधव, MY पाटील, बापू सोनुले, राजेंद्र पाटील, अनिल शिंदे, सुनील धुमाळ, शैलेश वराडकर, राजू चव्हाण, प्रदीप नलावडे, इम्तियाज नायकवडे, जयवंत आयरेकर यांच्यासह भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होत्या।